महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर शहरातील देवलफळी परिसरात आढळलेल्या युवकाच्या मृतदेहामुळे सकाळच्या सुमारास परिसरात चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सखोल पोलीस तपास व नातेवाईकांच्या जबाबानंतर सदर मृत्यू हा घातपाताचा नसून नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नवापूर येथील भारतीय गणेश मंडळाच्या पत्र्याच्या शेडखाली एका युवकाचा मृतदेह चादरीने झाकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हातपाय बांधलेल्या अवस्थेची चर्चा झाल्याने नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तपासाअंती मृत युवकाची ओळख अक्षय रामजी मावची, वय 28, राहणार रंगावली नदी परिसर नवापूर अशी पटली आहे. नातेवाईकांना बोलावून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय याला गेल्या काही काळापासून दारूचे व्यसन होते, तसेच त्याला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. यापूर्वीही त्याच्या तब्येतीबाबत समस्या होत्या, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस तपास व नातेवाईकांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात कोणताही घातपात, मारहाण अथवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शारीरिक व्याधी किंवा नैसर्गिक कारणांमुळेच अक्षयचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सकाळी चर्चेत असलेल्या घातपाताच्या शक्यता फेटाळण्यात आल्या आहेत. या घटनेबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस तपासावर विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.